लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी. 5 मिनिटांपूर्वी 2 मेसेज आले. 1,500 रुपयांचे 2 मेसेज आलेले आहेत. फेब्रुवारीचा हप्त्यानंतर लगेच मार्च महिन्याचे पैसेसुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे. पहा कोणत्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलती मेसेज येईल ते आता स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे. आपण व्हिडिओ संपूर्ण पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. या औचित्यासाठी व महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली. ताई आज खरं तर त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र आता त्यांना हप्ते मिळत आहेत, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे. फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल. त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या पाहिलं. तर आपण आत्ताच आदित्य तटकरे मॅडमनी काय सांगितलं पाहिलेलं आहे. स्वतः इथं आपल्या काही सबस्क्रायबर यांनी कमेंट्सद्वारे सुद्धा कन्फर्म केलेलं आहे की आम्हाला पैसे आलेले आहेत. बघा 40 मिनिटापूर्वी, 41 मिनिटापूर्वी, 21 मिनिटापूर्वी हे जिल्हेसुद्धा सांगितले आहेत. खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या सगळ्यांनी आपल्याला दिलेली आहे. आज आहे 8 मार्च आणि आज 8 मार्च निमित्तानं, आज महिला दिनानिमित्त सर्व माझ्या लाडक्या बहिणींना हार्दिक शुभेच्छा. 3,000 रुपयांचं आता वाटप हे सुरू केलेलं आहे. 2 मेसेज आहेत. हा बघा कालचा मेसेजसुद्धा आलेला आहे आणि आज सकाळचा मेसेजसुद्धा आपल्याकडे आलेला आहे. तर 2 हप्ते आता जमा झालेले आहेत. बघा भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे वाटप आहे. आज तुम्हाला माहीत आहे का? तर मी तुम्हाला सांगतो आज 8:30 वाजता पहिला टप्पा वाटप सुरू झालेला आहे. कारण 2 महिन्याचे लाभार्थीचे पैसे हे 100% जमा होणार असं आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः पोस्टरमध्ये आणि ट्विटरमध्ये सुद्धा इथे तुम्ही पाहू शकताय. 7 मार्चपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्याचे सन्मान निधी वाटप होणार आहे. परंतु काल झालं आहे असं की काल फक्त फेब्रुवारीचा हप्ता गेला, तो पण निम्म्याच लाडक्या बहिणींच्या. लक्षात घ्या, अजूनसुद्धा फेब्रुवारीचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गेलेला नाही. बरोबर, ज्यांना नाही आला त्यांनी फेब्रुवारीचा हप्ता आला नाही असले आणि ज्यांना आला आहे त्यांना 1,500 रुपये आणि तुमचा जिल्हा कोणता आहे हे पटापट सांगा, म्हणजे आपल्या सर्व इतर लाडक्या बहिणींना सुद्धा मदत होईल. कारण तुम्ही बोललं तर त्यांना अजून कन्फर्मेशन तिथं मिळेल. तर लक्षात घ्या, फेब्रुवारीचा हप्ता अजूनही निम्म्या लाडक्या बहिणींना आज सकाळपासून 3 टप्प्यात येणार आहे. पहिला टप्पा असणार आहे 8:30 वाजता, दुसरा टप्पा आहे 1 वाजता, तिसरा टप्पा आहे 4 वाजता. अशा 3 टप्प्यात फेब्रुवारीच्या राहिलेल्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचं वितरण हे केलं जाणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता हा वाटप झालेला आहे अशा लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता आता पहिला टप्पा आज सकाळी 8:30 वाजल्यापासून सुरू झालेला आहे. त्यांना देखील 3 टप्प्यात पैसे येतील, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु फेब्रुवारीचा हप्ता निम्म्याच महिलांना काल का आला हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि निम्म्या महिलांना आज येणार का की फेब्रुवारीचा हप्ता संपला हे सुद्धा मी सांगणार आहे. मग मार्चचा हप्ता त्या लाडक्या बहिणींना येणार का हे सुद्धा आपण बघतोय. बघा, अर्ज पडताळणी हा सगळ्यात मोठा इथे एक प्रश्न आहे. कारण अर्ज पडताळणी केल्याशिवाय तुमची एकदम काटेकोरपणे तिथं नियमांमध्ये बसत आहात का नाही हे चेक केल्याशिवाय पैसे वाटप होत नाही, हे लक्षात आलेलं आहे सर्वांच्या. कारण त्याच्यातून भरपूर ठिकाणी असं निकष आलेले आहेत की जे निकषात बसत आहेत त्यांनाच फेब्रुवारीचा पहिल्यांदा हप्ता आलेला आहे. तुम्हाला सुद्धा बघा, ज्यांना जे निकषात बसत असतील त्यांनी सांगा हो मी निकषात बसत आहे आणि मला 1,500 आलेत. ज्यांना जे निकषात बसत नाही त्यांनी स्वतः सांगितलं तरी चालेल. बघा, झालं आहे असं की जो 1,500 रुपयांचा मेसेज आपल्याला काल आला होता, तो जो कालचा मेसेज आहे, तो जो मेसेज आहे अशा लाडक्या बहिणींना आला आहे ज्या एकदम नियमांमध्ये बसत असेल. कोणते नियम? 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न, 4 चाकी वाहन नाही, दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ हा घेत नाहीत, सोबतच तुम्ही कुठलाही तिथं इन्कम टॅक्स भरत नाही. या ज्या लाडक्या बहिणी असतील अशाच लाडक्या बहिणींना हप्ता आला आहे. बाकीच्या लाडक्या बहिणींना येणार नाही, कारण बाकीच्यांची अजून अर्ज पडताळणी राहिलेली आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला तेच सांगतोय, अर्ज पडताळणी झाल्याशिवाय इथं वाटप होणार नाही. म्हणूनच काल फक्त ज्या लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी झाली अशाच 50 ते 60 लाख लाडक्या बहिणींना वाटप झालेलं आहे. अजून तिथं 1,70,00,000 लाडक्या बहिणी जवळपास राहिलेल्या आहेत
2.5 कोटी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळणार आहे, असं अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे. 2.5 कोटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये आता भर पडलेली आहे जवळपास 12 लाख लाडक्या बहिणींची. पहिले 2.40 होतं. आता आपण बघूयात की फेब्रुवारीचा हप्ता कुठल्या जिल्ह्यात जमा झाला आणि मार्चचा हप्ता कुठल्या जिल्ह्यात सुरू आहे. बघा, आज फेब्रुवारीचा आणि मार्चचा दोन्ही महिन्याचा हप्ता येणार आहे. तो कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार. सुरुवात काही अशी होणार आहे. धुळे, जालना, अमरावती, अकोला, सोलापूर, अमरावती, नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यांपासून हे वाटप सुरू राहणार आहे. तुम्ही म्हणाल आमच्या जिल्ह्यात पैसे आलेत परंतु मला आले नाहीत. मी तुम्हाला हेच सांगतोय, तुमच्या जिल्ह्यात पैसे आले याचा अर्थ असा नाही की तुम्हाला देखील पैसे येतील, कारण तुम्ही नियमांमध्ये बसत नाही. लक्षात घ्या, काटेकोरपणे नियम चेक केले जात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं 2 ते 3 नियम चेक केले जात आहेत, ते सांगतो, लक्षात घ्या. पहिला नियम, तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव जर वेगवेगळं असेल, म्हणजे तुमचं समजा अशोक नाव आहे तुमचं किंवा तुमच्या पतीचं तुमचं नाव उर्मिला अशोक असं काहीतरी आहे आणि तुमचं स्पेलिंग जे आहे ते आधार कार्डवरती वेगळं आहे आणि बँकेत वेगळं आहे. तुम्हाला माहिती आहे स्पेलिंग मिस्टेक, नावात मिस्टेक, जन्मतारखेत मिस्टेक जर असेल तर आता तुम्हाला आधार कार्डद्वारे पैसे येणार नाहीत, कारण आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती सेम पाहिजे. कारण DBT होताना तुमचं आधार कार्ड चेक केलं जातं, ते बँकेसोबत कम्पेअर करूनच तुम्हाला पैसे दिले जातात. त्यामुळं पहिलं काम, आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती सेम आहे का बघा. जरी तुमची अर्ज पडताळणी झाली असेल तरी तुमचं जर दोन्हीकडचं नाव वेगळं असेल तरी तुम्हाला पैसे येणार नाही, त्याची दक्षता घ्यायची आहे. सोबतच तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो चालूचा मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे, बँकला लिंक आणि आधार कार्डला. आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत. बघा, तुम्ही जे आता आधार कार्ड अपडेट केलं ते आधी पहिलं बँकेत जमा करा. आता मी तुम्हाला बँकेची नावं सांगतोय. बघा, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्टाचं खातं, सोबतच काही शासकीय आणि खाजगी प्रायव्हेट बँक आहेत, अशा बँकेमध्ये वाटप होणार आहे. जवळपास आज 12 ते 13 बँकेमध्ये आज आपल्याला वाटप पाहायला मिळणार आहे आणि 15 ते 20 जिल्ह्यांमध्ये आज आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता वाटप पाहायला मिळणार आहे. तर तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही आधार कार्ड अपडेट केलं नाही त्यांनी करून घ्या. दुसरं म्हणजे रेशन कार्डची EKYC. मी आपल्या लाडक्या बहिणींना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही आपले सबस्क्रायबर आहात, म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतोय की रेशन कार्डची EKYC करून घ्या. अन्यथा तुम्हाला आनंदाचा शिधा जो आता मिळणार आहे 8 दिवसात जे तुम्हाला साडी मिळणार आहे ते सुद्धा मिळणार नाही. सोबतच तुम्हाला जे गॅस सिलेंडर मिळणार आहे ते सुद्धा गॅस सिलेंडरसुद्धा मिळणार नाही जर तुमचं रेशन कार्डची EKYC नसेल. सोबतच लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. बघा, तुमचं जर पोस्टाचं खातं असेल तरीसुद्धा तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून पोस्टाच्या खात्यात द्यायचं आहे. लक्षात घ्या, मी वारंवार तुम्हाला का सांगतोय, कारण तुम्ही आपले चॅनलचे सबस्क्रायबर आहात. आता ज्या लाडक्या बहिणींनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पटापट कमेंट करा कोणाला किती आलेत. बघा, पैसे आलेच तर 1,500 लिहा तुमचा जिल्हा, नाही आले तर पैसे नाही आले असं पटापट लिहा. जेवढं लिहिताल तेवढं आपल्याला समजेल, तेवढं सरकारपर्यंत पोहोचेल की आम्हाला अजून पैसे आलेले नाहीत बाबा, पटापट पाठवा, धडाधड पैसे आम्हाला पाठवा, गरज आहे. तर पटापट हे कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पटकन. आणि परत एकदा आपल्या सर्व लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यामुळं तुमची जी काही इच्छा असतील ते सगळ्या पूर्ण होऊ. आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्सद्वारे तुमचं मत नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.